हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी मजेत आहे. होप तुम्ही पण छान असाल. माझा ब्रेकफास्ट झालेला आहे, पण विनायकचा अजून नाही आहे झालेला. आंघोळ पण झाली, माझी पूजा करायची राहिली. आणि स्कूलला गेलेला आहे आणि टिफिन नाही दिलेला, फक्त त्याला आज स्नॅक्स दिले. नंतर इडली देणार आहे गरम गरम. आज इडली केली बरं का ब्रेकफास्टला, सांगितलं नाही. हे बघा कसली भारी इडली झाल्या, दाखवते. यम्मी. आणि ॲज युजल विनायकला पोयता राईस पाहिजे म्हणून बटाटा शिजायला ठेवला. अन्वितला स्कूलमध्ये सोडवून येता येता भाजी घेऊन आलेलो आहे. भाजीला काहीच नव्हतं, मग म्हटलं काहीतरी घेऊन येऊया. हाय कर. पाठीमागं टॉवेल ना इग्नोर करा तुम्ही कपड्यांना. आज सकाळी तर मला उठूच वाटत नव्हतं, एवढी झोप आलेली ना, बासच उठायलाच नको झालं. म्हणून उठल्या उठल्या पटकन आंघोळ करून घेतली. तरी पण थोडीशी झोप गेली नव्हती, आत्ता गेले. आता 9:30 वाजलेले आहेत, आंटी यायचं टाईम पण झालंय. पटपट मी माझी कामं आवरून घेते, नंतर भेटते. इथं मी लसूण सोलणार आहे पोयता राईससाठी. एवढा मोठा लसूण आहे बघा, पडला. मी आता इडली ना ह्या पातेल्यामध्ये करून घेणार आहे. आणलीतला टिफिन नाही दिला सांगितलं ना, ह्या बनवून ठेवलेल्या इडलीपासून एक रेसिपी बनवून देणार आहे. त्याला माहिती पण असेल बऱ्याच जणांना, कारण त्याला सांबर नाही आवडत. स्कूलमध्ये मॅम सांबर प्यायला लावतात ना, त्यामुळे देऊ नको म्हणून सांगितलंय त्यांना. आणि या रेसिपीसाठी स्पेशली आपल्याला ना बनवून ठेवलेली इडली लागते. 1 तासभर झाला तरी चालेल, तासभरापूर्वीची इडली पण चालेल, पण पूर्ण थंड इडली पाहिजे बरं का. कसं पटकन इडली तोडून दाखवते मी, किती छान बनलंय. सॉफ्ट सॉफ्ट. हे टेक्स्चर बघून तुम्हाला समजलं असेल की किती मऊसूत इडली बनली, कापसासारखी. आता पीठ राहिलेलं आहे थोडंसं. ओ ओ. आणि माझ्या इडलीच्या भांड्याला ना एक सुद्धा होल नाही आहे. असं म्हणतात की होल असेल तर इडली छान निघते, याला एक सुद्धा होल नाही आहे, तरी पण इडली अशी व्यवस्थित निघते बरं का. ते पीठ करण्यावरती राहतंय मला वाटतंय. इकडं पोयता राईससाठी मी गरम करायला ठेवलेलं आहे पॅनला. याच्यामध्ये तेल घालून घेऊया. हे मस्टर्ड ऑइल मला संपवायचं आहे फर्स्ट, पण याच्यामधून टेस्ट पण छान येते बरं का. मस्टर्ड ऑइल यूज केलं की तेल छान असं गरम झालं ना, आपण याच्यामध्ये मिरची भाजून घेऊ, त्याच्यानंतर लसूण. तेल तुम्ही बघू शकता एकदम गरम झालंय, धूर निघायला लागला याच्यामधनं. गॅस बंद केलाय मी, थोडंसं याला थंड होऊ दे. तेल पूर्ण थंड झाल्यासारखं वाटायला लागलंय. मिरची घालून घेऊया. समजतंय हो गरम आहे केवढं बघा, जळलीच असती मिरची मी घातली असती तर. माझं डोकं बघ, सकाळी अर्धा कांदा कट केलाय, अर्धा कांदा कट केलाय. ऑफिसमध्ये जिमला जातात काय? मज्जा आहे मग, तेवढ्यातच टाइमपास पण होतंय. 6 घंटा पण पूर्ण होते ना. मग तू जाणार आहे काय? नको बाबा. विनायक आत्ताच ऑफिसला गेलेला आहे. मी म्हणते की हेअर स्ट्रेट करून घेऊया घरामध्येच. तुम्हाला माहित आहे ना, स्ट्रेटनर आहे माझ्याजवळ. ॲनिव्हर्सरीला गिफ्ट मिळालेलं. हे सांगायची गरज आहे का? आहे गरज. नवीन सबस्क्रायबर असतील तर त्यांना माहीत नाही आहे ना, मग सांगूया म्हटलं. आणि सामान अजून काढलं नाही मी काही सुद्धा. पालक आणलाय, हे 2 ड्रमस्टिक, कांदा, त्याच्यामध्ये काय आहे, टमॅटो, आणि एक वॉटरमेलन आणलेला आहे. इथं बटाटा घेतला आहे. आणि हे काय आहे, ह्याला काय म्हणतो आपण, दुधी भोपळा आहे आणि वांगी आहे तिथं. एवढंच आहे सामान, जास्त काही नाही आहे. ही सगळी केवढी बोरिंग कामं वाटतात मला निवडून ठेवायचं. मला नाही आवडत, पण करायला लागतंय. दुसरा काही ऑप्शन नाही आहे माझ्याजवळ. निवडून मिळतं असं नाही, पण मला असं पूर्ण व्यवस्थित बघितल्याशिवाय ना समाधान होत नाही. असं वाटतं की किडे राहिलेत म्हणून. आता मी इडलीचा एक नाश्ता बनवणार आहे वेगळ्या पद्धतीचा, तुम्हाला पण दाखवते. सगळ्यात अगोदर चॉपरमध्ये कांदा घातलेला आहे, कट करून घातलाय बारीक बारीक, आणि याला मला अजून बारीक करायचा आहे, तर करूया. तर हे बघा कांदा केवढा बारीक झालेला आहे. तर चला पटकन फोडणी देऊन घेऊया. इथं उभा राहते, हा अँगल बरोबर आहे. तर सगळ्यात अगोदर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल ना, मी पण दिसते आणि कढई पण दिसते. तेल घालून घ्यायचं आपल्याला सगळ्यात अगोदर. दिसतंय का केवढं तेल घातलंय मी? एवढं तेल घातलेलं आहे, जवळजवळ
4 चमचे तेल घातलं. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला इडली कट करून घ्यायची आहे. ते कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलाय जो की आपल्याला लागणार आहे. साईडला ठेवून घेऊया याला अगोदर. गॅस बारीक केलेला आहे मी. इडली पटपट कट करून घेऊया. पण त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊया आणि कांदा भाजेल. म्हणजे वेळ नाही आपल्याजवळ, आपल्याला अमितला हेच द्यायचं आहे टिफिनला. गरम झालेलं आहे तेल. मोहरी तडतडली की आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया जिरे. गरम हो टाइम होत आलाय. उशीर झालाय मला. ठीक आहे, जिरे घालून घेऊया आणि लगेच कांदा घालायचा. बारीक पण भाजायला पाहिजे ना, वेळ लागतो कांदा भाजायला. विसरलेलोच मी. गॅस मोठाच आहे अजून. गॅस बारीक करून परतून घेऊया. आता इडली पटकन कट करून घेऊया, म्हणजे वेळ जायला नको. असे क्यूब करून घ्यायचे आहेत त्याचे. एकदम मोठं पण नाही आणि बारीक पण नाही. एका बाईटमध्ये आपल्याला खाता येईल ना तेवढ्या साईजचं करायचं आहे. एवढं बास होईल म्हटलं मला वाटतं. कढीपत्ता विसरला मी, कढीपत्ता पण घालून घेऊ. ठीक आहे, कांदा आपला बऱ्यापैकी भाजलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालून घ्यायची चवीपुरती. आणि हे लाल तिखट, जास्त तिखट नको आहे, 1 चमचा घालून घ्यायचं. मिक्स करून आणि थोडीशी हळद घालायची. पटपट सगळं करायचं आपल्याला. इडली कट करून घेतलेली ना ती घालायची. कोथिंबीर घालूया थोडीशी अगोदरच. जास्त कोथिंबीर कट केलेली म्हणून फोडणी घातलं की दिसून येत नाही. आणि पटकन इडलीला घालायचं. मीठ घालायचं, हे पण घालून टाकायचं. कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया पटापट. मुलं जर इडली खात नसतील सांबर सोबत तर तुम्ही असं करून देऊ शकता त्यांना. तर आपली मसाला इडली बनवून तयार आहे. तुम्ही पण ट्राय करा. जर घरी तुमच्या इडली शिल्लक राहिली असेल ना तर संध्याकाळी चहासोबत असं करून खाऊ शकता. आता मला लेट होतोय आणि आजचा डबा पटकन आपण पॅक करून घेऊया. गरम झालेला आहे. गरम होईपर्यंत वाट बघायचं. यातला कांदा सुद्धा छान लागतो. आत्ताच पळत जाऊन टिफिन देऊन आली. लेट होईल म्हटलं. गडबडीत बनवलं आणि देऊन आलं. त्यातच तुम्हाला दाखवलेलं आहे कसं बनवायचं. माझ्या घराची हालत दाखवते तुम्हाला. मला आता हे सगळं क्लीन करायचं आहे. जोपर्यंत अंडी जात नाहीत ना सगळं स्वयंपाक करून, तोपर्यंत काही सुद्धा स्वच्छ करता येत नाही. तुम्ही बघून घ्या घराची हालत थोडीशी. तुम्हाला लांबून गॅस स्वच्छ दिसत असेल, पण गॅसची हालत पण बघा केवढी खराब झाली. काल तरी धुतलेलं, रोज धुवायला लागतंय. परत एवढी भांडी पडलेली आहेत दुसऱ्यांदा. आपण गॅस आता डायरेक्ट घासूनच घेऊया. आपण म्हणजे मीच घासणार आहे. बोलू शकत तुम्ही. हे बघा लगेच गेलं ना. काल तर तेवढा स्वच्छ घासला होता गॅस. ठीक आहे, पण त्या येऊन गेल्यानंतर स्वच्छ केलेलं बरं. आपल्याकडून पण होतच ना. इथं मी डायरेक्ट पाणी होतो नाही स्वच्छ करू शकत, कारण इथं कट्ट्याला साईडला असं काहीच नाहीये. पाणी डायरेक्ट ओघळून खाली येतं. गॅस आता एकदम स्वच्छ झालेला आहे, दिसतंय तुम्हाला. किचन सगळं चकाचक झालेलं आहे. हे बघा, फक्त इकडचा पार्ट सोडून. आता डोक्याला एकदम जोरात लागलं. हा कोपरा लागलाय. अगरबत्तीचं खाली ठेवलेलं होतं, ते उचलताना बरोबर जोरात कळ आली. रक्त नाही आलेलं. मला वाटलं रक्त आलं. डोळ्यात पाणी दिसतंय ना. जोरात लागलंय मला खरंच. उकडायला लागलं काम करून. आता बरं वाटणार फॅनच्या वाऱ्याखाली उभं राहिलं की. तर आता मला पण भूक लागलेली आहे. जेवायला वाढून घेऊया. तुम्ही पण या जेवायला. दाखवते आज काय काय बनवलंय जेवणासाठी. हे आहे माझं आजचं जेवणाचं ताट. चपाती, वांग्याची भाजी, इडली, सांबर. मस्तपैकी आपण इथं खाली बसून जेऊया, म्हणजे छान वारं लागतंय फॅनचं. इडली, सांबर, वांग्याची भाजी, चपाती. तुम्हाला काय चारू फर्स्ट? इडलीच चारते, जी की मी बनवलेली आहे. सांबरमध्ये डिप करून यम 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 यम. तुमच्यातर्फे मी खाते.